आजचा पूर्ण दिवसच माझा धावपळीत गेला, कारण मला आज जायचं होतं नांदेडला. तर सकाळी मी नांदेडला जाण्यासाठी निघालो. आता उन्हाळा लागला आहे, म्हणजे आपल्या कंधारमध्ये पाण्याची तर सोय खूपच चांगली केलेली आहे. म्हणजे जिथं जाईल तिथं असे प्रत्येक ठिकाणी झार लावलेले आहेत. मी बस स्टँडला आल्याच्या नंतर मला लगेचच गाडी भेटली. मला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही, त्याच्यामुळं मला थोडं चांगलं वाटलं. आता उन्हाळा चालू झाला आहे, त्याच्यामुळं खूपच जास्त ऊन लागत आहे. उन्हाळ्यामध्ये म्हणजे असं वातावरण नुसतं भगासच वाटत असते. तर मी नांदेडमध्ये पोहोचलो आणि 12 वाजले होते, पण एवढं जास्त ऊन लागत होतं. मला वाटलं कधी ऑटो पकडू की म्हणून. मग ऑटो पकडून मी आलो. मला जायचं होतं ऑफिसमध्ये. मला काही थोडंफार काम होतं, तिथं फॉर्म वगैरे भरून द्यायचा होता. तर इथे येऊन मी फॉर्म भरायला पूर्ण डॉक्युमेंट वगैरे आणले होते, पण झेरॉक्सच आणणं विसरलो. तर मला इथून पुन्हा जायचं होतं झेरॉक्स आणण्यासाठी. आता इथून जवळ काही झेरॉक्सचे सेंटर नव्हते. मला वाटलं आता लय दूर जावं लागेल, पण नाही. इथून थोडं जवळ गेल्याच्या नंतरच मला एक झेरॉक्सचं सेंटर भेटलं आणि तिथं जाऊन मग मी झेरॉक्स मारून घेतल्या. झेरॉक्स मारून घेऊन पूर्ण डॉक्युमेंट असे फिल करून दिले आणि त्याच्यानंतर मग आता इथून मला 5 वाजले होते इथंच आणि आता मला जायचं होतं ग्रामीण पोलीस स्टेशनला. तर आता ॲटोनं जायचं म्हणलं की इकडून एकतर ॲटो भेटत नाहीत आणि जे भेटतात त्याचा भाव तर बाप रे बाप! आता मला कंधारून नांदेडला यायला फक्त ₹40 तिकीट लागलं. पण मला फक्त भाग्यनगरच्या तिथून आपलं लातूर फाट्याच्या पुढंच आहे ना ते पोलीस स्टेशन, तिथंपर्यंत जायला मला ₹80 घेतले. पण जाऊ द्या, फायनली माझं तिथलं काम झाल्याच्या नंतर मला बस खूप जास्त लेट भेटली आणि त्याच्यानंतर मला असा उशीर पण झाला घरी येण्यासाठी. तर असा काय माझा आजचा धावपळीचा दिवस होता. तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.